तर भावानो विषय कसा होता आता तुम्हाला माहितच आहे. मागल्या व्लॉगमध्ये मी सांगितलेलंच होतं की तुम्हाला आमची स्टडी टूर निघाली आहे रायगडला. बरोबर 12ला अकॅडमीपाशी गेलतो आणि गाडी बी 12ला चालती आणि पोरं लागल्यात खोबरं खायला. इथं काय आता त्याने बोलायचं. बरोबर 12:30ला तिथनं निघलो आणि आम्हाला माहित होतं की आता वेळ लागणार आहे. त्यामुळं म्हणलं पोरासनी गाणी लावूया. बुद्धियुक्तीचा लागना पार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार लागना पार लागना पार लागना पार. आणि बरोबर 3 वाजता गाडी थांबवलेली रस्त्यावर. मग म्हणलो जरा पाय मोकळं करून घेऊया आता. आणि बरोबर का नाही भावानो 6 वाजता तिथं पोहोचलो आणि मग तिथं रूम घेतलेली. रूम मध्ये आता आवरून बिवरून म्हणलो आता जायचं मस्तपैकी. आवरून बिवरून घेतलं आणि आता निघालेलो नाश्ता कराय. जरासा नाश्ता करून जाणार होतो. हे बघा बरोबर पुढं आहे आता. अजून आम्ही खालीच होतो. पोरासनी म्हणलो आता वेळ करा नको कारण पुढे वेळ होणार तेवढा आपल्याला. लगेच चालू केलं पायऱ्या चढाय. सुरुवातीला जो सांगा ढीगभर होता. नंतर नंतर काय बोलताचा पोरं थकलीच सगळी आणि आम्ही पायऱ्या चढाय चालू केलं आणि ऊन बी आलंय. आता असलं उकडा लागलेलं की नाही भावांनो. आम्ही मध्ये मध्ये बसतच निघालेलो कारण दम बी लागत आणि पाय बी दुखतच लय. कसं तरी दरवाजापर्यंत गेलो आणि तिथनं वर आणि मग आता पायऱ्या होत्या ढीगभर. भावानो खाली बघितलं एकदम असलं टॉप वाटलं का नाही भावानो. वर गेल्यावर आम्ही गाईड घेतलेलं आणि मग जरा जेवून खाऊन घेतलं आणि मग आलो इकडं. महाराजांनी केलेल्या सिक्रेट रूम बघायला आलतो. भावानो इथं बोललेलं एक बी वाक्य बाहेर जायत नाही. एवढं कसं डोकं लावलं असेल त्यावेळी विचार करून बघा. सगळीकडनं पॅक होतं. आत शेवट आम्हाला लाईटी लावा लागत या कारण आत काय दिसतच नव्हतं. शिवाजी महाराज की जय. पूर्ण बाहेर केला इथं एकदम मोठ्या नावाच टाकला तरी वरती वेळ जायत नाही आवाज. होय काय पण मग बघ. मग भावानं बघायला तो जगाच्या ईश्वराचं मंदिर. इथं गेलो पहिल्यांदा पाया पडून घेतलं मस्तपैकी आणि म्हणलो आता जाऊया इथनं. मग भावानं आलतो आपण महाराजांच्या समाधीपाशी. इथं पहिल्यांदा पाया पडून घेतलं आणि मग लय भूक लागलेली म्हणून लिंबू सरबत घेतला आणि मग परत जायच्या वाटायला लागलो भावांनो. उतरायला लागलो आणि एक मात्र आहे हा भावांनो. चढाय जेवढा दम लागतोय का नाही तेवढं उतराय काय वाटत नाही. निवांत येते हो. आता एक विषय केलता म्हणजे काय माहितीये काय. पोरांनी मधनं जायचं प्लॅनिंग केलं. म्हणलीत पायऱ्या उतराय नको आता. मग म्हणलो चला जाऊया एवढा काय विषय नाही. आणि भावानंही पाय वाटच आहे. इथनं माणसं दररोज येतात. एवढा काय विषय नाही. इथनं उतरलो बघा खाली बरोबर रस्त्यावर आलो. पायऱ्यांच्या पेक्षा फास्ट चालू इकडं. आल्या आल्या सगळी वैतागलेलीत आता आणि त्यात आता भुक्का बी लागलेल्या आणि तवर सगळेजण झोपलीत आणि मी बसलेलो एकटाच जाग. मला काय झोपच येत नाही. काय आता काय करायचं. आणि भावानं घाटातनच उतराय का नाही किमान 2 ते 2.5 तास लागतात. त्यामुळं आम्ही लवकरच उतरलो.